बैठका सुरू आहे. दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची मोठी सभा आपल्याला पार पडली. त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडलाय की आरएसएस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय. हे खरे दुश्मन जे आहेत ओबीसीचे आरएसएस आणि भाजप आहे, वंचित शिवाय पर्याय नाही आरक्षणाला, असं त्यांचं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम असते, ती मांडत असतात, पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीची असते. हे पण तेवढंच. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही, माझे 1000 रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहेत. फार कंजूस माणूस आहे, हा फार कंजूस माणूस. त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. फार बेजार माणसं होती पेशवे, नाना फडणवीस वगैरे 1000ची पळी लावतो. उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवला. शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी बरं का. देवेंद्रजी कानात गोळे होऊन बसले होते हा ऐकायला हे भाषण, ज्याचा ते भाषण ऐकलं आहे, पण कानात गोळे घातले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये गोळे घातले. उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली. उद्धव साहेबांनी ओल्या दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचं जे पत्र त्यांच्या तोंडावर मारलं. उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम अडाणीच्या माध्यमातून, हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. तुम्ही गौतम अडाणीला विकताय मुंबई, आमची फुकटात देत आहे. हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीसना तर गौतम अडाणी त्याला 25% दलाली देतोय. कमिशनवरचा मुख्यमंत्री, मिशनवरचा मुख्यमंत्री नाहीये. काय याची विकासाची व्याख्या काय? गौतम अडाणीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे का? यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी. उद्धव ठाकरेंचं भाषण त्या दिवशीचं हे सुपरहिट भाषण होतं. विकासावर ते बोलले. त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला, मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला. देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला. त्यांना सत्य ऐकण्याची सवय नाही. हे सगळे लाचार लोक. आदित्य ठाकरे तुमचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंनी एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषय म्हणजे 24 तास हॉटेल. तो आता या सरकारने घेतला. त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती. याच सरकार बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना. मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक, बोगस लोक, हे भंपक लोक आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये. मुळात हा पक्षच नाही, ही राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे. त्यांच्यावर काय विश्वास? दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की शिवतंत्र आपलं आणि बाजूचंही शिवतंत्र आपलं आमचंच आहे. भावनिक दृष्ट्या ते आमचंच आहे.